आणि आता पाहणार आहोत वारी संदर्भातल्या बातम्या। भक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघालेल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता माऊलींच्या पालखी सोहळ्याकडे लागलंय। पुणेकरांचा निरोप घेऊन ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवे घाटाची अवघड चढण चढणार आहे। वारीमधल्या अत्यंत नयनरम्य आणि तितक्याच आव्हानात्मक असा मानला जाणारा हा टप्पा पार करण्यासाठी वारकरी सज्ज झाले। दिवे घाट पार केल्यानंतर आज माऊलींचा मुक्काम संत सोपान काकांची नगरी म्हणजे सासवडमध्ये असेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं। सागर, आता पुण्यातला मुक्काम संपून पालख्या या दिवे घाटाकडे रवाना झाल्यात, कसं वातावरण आहे, काय अधिकची माहिती? माऊली, नक्कीच मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी आता दिवे घाटाला ज्या ठिकाणून सुरुवात होते त्या ठिकाणी आहे आणि पालखीचा विसावा जो आहे तो वडकी म्हणजे याच ठिकाणी होईल आणि दुपारी 1च्या सुमारास पालखी दिवे घाट जो आहे तो चढायला सुरुवात करेल। आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी वारकरी जे आहेत ते पुण्यावरून दिवे घाटाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि एक उत्साह, एक एनर्जी जी आहे ती या ठिकाणी वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आता घाट चढायला सुरुवात करणार आहे तुम्ही, काय वाटतं माऊली? हा, घाट अगदी मज्जा वाटते। विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली आमच्या संगत आहे माऊली, आणि अशी तुमच्यासारख्यांची सेवा तरी फार बरं वाटते। कधीपासून वारीत येत आहे? 10 वर्ष झाली असते। काय वाटतं वारीत? हे अगदी आनंद, पाय दुखत्याला पण दुखत नाही। पाय दुखत्यात कसं जाऊ? आता अवघड घाटाची चढण सुरू करता, अगदी मज्जेमध्ये मज्जा, हरिनाम कीर्तन करत जातो आम्ही। आपण जर पाहिलं तर हा उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्ही या ठिकाणी आता नाचत होते, हो, भजनही म्हणत होते, काय उत्साह, एनर्जी येते? तर आमची आवड आहे आम्हाला माऊलीची। त्या माऊलीच्या आवडमुळे आम्हाला काही कमी पडत नाही आणि आमचे हातपाय बी दुखत नाहीत, आणि दुखत असले तरी ते विसरून जातात नाचण्यामध्ये आमची। आम्हाला घाट पार पडताना दरवर्षी बी छाया पडते देवाची, चितुडे पडतात अंगावर की आम्ही थंडगार, आम्ही उल्हासानं जातो वरी, आम्हाला काही वाटत नाही। कधीपासून वारीत येतं? वारीत काय वाटतं आल्यावरती? 15 दिवस आनंद आनंद, काहीच वाटत नाही, आनंद, मागायला ध्यान विसरून जातं आमचं सर्व काही, आम्हाला विचार कशाची नाही मागली। नक्की आपण माऊली पाहू शकतो की मी तुम्हाला आता दिवे घाट जो आहे तो कसा निसर्गरम्य झालेला आहे, पाऊस पडून गेलेला आहे आणि याच निसर्गरम्य वातावरणामधून ही दिवे घाटाची चढण जी आहे ती हे सर्व वारकरी जे आहेत ते आज करणार आहेत। आपण जर पाहिलं तर कालचा मुक्काम करून आज पालखी जी आहे ती निघालेली आहे वडकी, या ठिकाणी विसावा होईल आणि त्यानंतर सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर आढाव्यासाठी। तर वारकरी आज पुणेकरांचा पाहुणचार संपून अवघड अशा दिवे घाटाची वाट चढण करणार आहेत।